माझं आयुष्यात कसं होणार आहे, पुढे कसं होणार आहे, फ्युचर कसं असणार आहे, अशी सतत भीती वाटत राहते. काहीतरी अनिश्चित आहे, काही काय होणार आहे, कसं होणार आहे ह्याची काळजी वाटत राहते. आयुष्य अनिश्चितच आहे, पण तरी हा त्रास होतो. चिंता वाटते, काळजी वाटते. काय करायला पाहिजे? अनिश्चितता दूर करता येऊ शकते का? का या काळजी आणि चिंतेवर काहीतरी उपाययोजना करता येईल? ह्या सगळ्या विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोले. आयुष्य हे अनिश्चितच आहे, त्याच्यात बदल होणार नाहीये. आपण ठरवलेल्या गोष्टी जशाच्या तशा बहुतेक होत नाहीत. आपण ठरवलेलं असते की या वयापर्यंत करिअर झालं पाहिजे, या वयापर्यंत लग्न झालं पाहिजे, किंवा या वेळेपर्यंत माझं हे काम झालं पाहिजे, त्या वेळेपर्यंत ते काम झालं पाहिजे. मला जे जे वाटतं ते मी प्लॅनिंग करते, छानपैकी सगळं नीट अभ्यास करून नीट प्लॅन करते. पण असं म्हणतात ना, आपण प्रिपेअर करतो पण गॉड डिस्पोजेस. आपण काही ठरवलेलं असतं पण तसं होईलच असं नाहीये. पण यामुळेच मग आपल्याला चिंता वाटते, काळजी वाटते. अनिश्चित आहे, सगळंच अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असूत की नाही इथपर्यंत अनिश्चितता आहे. पण तरीही आपण आशावादी असतो आणि कधी कधी ही अनिश्चितता या आशावादाच्या वर चढते, वरचढ होते आणि मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. काय करायला पाहिजे? जेव्हा जेव्हा आपल्याला अनिश्चितताची भीती वाटायला लागते, चिंता वाटायला लागते, त्यावेळेला काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काही गोष्टी आपण स्वतःला सांगितल्या पाहिजे, त्यावरती आपण काम करायला पाहिजे. आपण आतापर्यंत सगळ्या व्हिडिओजमध्ये हेच बघतोय की आपण जोपर्यंत स्वतःवरती काम करणार नाही, काही कृती करणार नाही, तोपर्यंत आपल्याला पाहिजे असे बदल आपल्याला करता येणार नाहीये. आणि त्यामुळेच आपल्याला काही बदल स्वतःमध्ये करायचे आहेत. काय करायचं आहे? सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे कोणत्या गोष्टींवर माझं नियंत्रण आहे आणि कोणत्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाहीये हे मला समजलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाहीये त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्यावर काम करायचं नाही. म्हणजेच काय होईल? अनिश्चितता कमी होईल. ज्याच्यावरती माझं नियंत्रणच नाहीये, मला मला काम करणं, मला मेहनत करणं, माझा अभ्यास करणं हे माझ्या हातात आहे. मला माझे इररॅशनल थॉट्स असतील, माझे विचार असतील, यावरती मला काम करता येईल. पण समोरच्याला काय वाटणार आहे, समोरचा कसं वागणार आहे, तो माझ्याशी किंवा ती माझ्याशी नीट वागणार आहे का नाही, यावरती माझं नियंत्रण नाहीये. आणि त्यामुळे आपण या गोष्टींकडे लक्ष न देता मी काय करू शकते, माझ्या हातात काय काय आहे, त्यावरतीच मला काम करायचं आहे. त्यामुळे आपण एक काम करू शकतो की कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहे त्याची यादी करायची आणि कोणत्या नाहीये, तर ज्या आहेत त्याच्यावरती मी काम करेन. जेव्हा जेव्हा मला अनिश्चितता वाटते आहे, अस्वस्थ वाटत आहे, पुढचं फ्युचरचा विचार करून मी अस्वस्थ होते आहे, त्यावेळेला मी विचार करायचा की यातलं माझ्या नियंत्रणात काय काय आहे आणि ते मी करते आहे का. ठीक आहे. दुसरं जे मला करायचं आहे ते म्हणजे ज्या गोष्टींनी मला अस्वस्थता, अनिश्चिततेची अस्वस्थता जाणवते आहे, असे ट्रिगरिंग पॉइंट्स काय आहेत, केव्हा केव्हा मला जाणवतं, किंवा असे काही क्षेत्र आहेत का ज्याच्याबद्दल मी खूप जास्त असुरक्षित किंवा अस्वस्थ होते आहे, अनिश्चितता मला जाणवते. असे काही आहे का? काही लोकांच्या बाबतीत हे करिअरचे मुद्दे असतील, काही लोकांच्या बाबतीत नातेसंबंध असतील की मी प्रेमात आहे पण लग्न होईल का नाही अनिश्चित आहे, मग मला त्रास व्हायला लागतो. आणि जेव्हा जेव्हा मी प्रेमाचा विचार करते तेव्हा तेव्हा अनिश्चितता आहे आणि तेव्हा तेव्हा मला ट्रिगरिंग आणि मला अस्वस्थता जाणवते आणि त्रास होतो आहे. करिअरच्या बाबतीत असू शकतं, स्वतःच्या बाबतीत असू शकतं, माझ्या आरोग्याच्या बाबतीत असू शकतं. त्यामुळे ज्या ज्या म्हणून ट्रिगरिंग पॉइंट्स आहेत त्याकडे मला लक्ष द्यायचंय. ते जर मी लक्षात आणलं तर आधी जे आपण म्हणालो होतो ना की नियंत्रण काय काय करता येतं ते मला करता येणार आहे. पुढे मला काय करायचं आहे? आयुष्याकडे ना क्युरिओसिटीने बघायचंय, उत्सुकतेने मला बघायचंय, चॅलेंज म्हणून मला बघायचं आहे. अरे हे असं आहे का? सगळं ठरलेलं असेल तर आयुष्यात काय मजा असेल मला सांगा. सगळं ठरलेलं की ह्याच्यानंतर हे तर नाविन्य राहणार नाही आयुष्यात, उत्साह राहणार नाही, उत्सुकता राहणार नाही. आणि म्हणून आपण आपला माइंडसेट जर असा केला की बघूया ना काय होतं, ते नवीन आहे काहीतरी, यातनं आपल्याला अजून काहीतरी समजणार आहे, असा जर का आपण अप्रोच ठेवला तर मला असं वाटतं भविष्याविषयीची जी अनिश्चितता आहे ती आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे ती कमी होणार आहे. अनिश्चितता आपण कमी नाही करू शकत, पण त्यामुळे निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे ना ती मात्र नक्कीच करू शकतो. त्यामुळे क्युरिओसिटीने, उत्सुकतेने आणि चॅलेंज म्हणून त्याच्याकडे आपण बघूया. ठीक आहे. अजून एक काय करता येईल, शेवटचं आणि महत्त्वाचं, अनिश्चितता आहे हे मी स्वीकारायचं आहे, हे मला मान्यच करायचं आहे. मी करो किंवा न करो मान्य, हे फॅक्ट आहे की आयुष्य हे अनिश्चित आहे, अनसर्टन्टी आहे. हे जर मी एकदा स्वीकारलं की आयुष्याकडे बघण्याचा मग उत्सुकता,
चॅलेंज ह्या गोष्टी आपोआप येणार आहेत. हे करत असताना एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची की आयुष्य अनिश्चित आहे तर मग कशाला प्लॅनिंग करायचं असं नाहीये. प्लॅनिंग, गोल सेटिंग आपल्याला हे सगळं करायचं आहे. फक्त अनिश्चितता असणार आहे याची जाणीव मला ठेवायची आहे. म्हणजे काय होईल, त्याच्यामुळे निर्माण होणारी जी चिंता, काळजी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्रासदायक ज्या गोष्टी आहेत ना, त्या होणार नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये अशा अशा कोणत्या अनिश्चितता आहे ज्याची तुम्हाला भीती वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.